बीडमध्ये धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक झालेत। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आलाय। बीड जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे। बीडमध्ये आता धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते हे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झालेत। या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे। बीड जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे। आम्ही तो आबरूनुकसानीचा दावा दाखल करण्यासाठी आलेलो आहोत। तो त्यांनी दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी जे जितेंद्र आव्हाडांनी चॅट केलेला आहे त्यात अरे तुरे उल्लेख केलेला आहे आणि पैशाचा उल्लेख त्यांनी दोन वेळेस केलेला आहे। पैशाची काळजी करू नका। माझं एवढंच म्हणणं होतं, माझ्या मायबाप ह्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला व स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांना की हे जो कालचा मोर्चा झाला आहे तो राजकारणातून झाला आहे। या राजकारणाला जितेंद्र आव्हाड मुंबईतला एक आमदार मुंबऱ्यातला तो हप्ते घेणारा आमदार त्यानं ह्याला पैसा पुरवला आहे आणि हा मोर्चा ह्यांनी सगळ्यांनी मिळून फक्त आमदार धनंजय मुंडे साहेबांना विरोध म्हणून केला आहे। साहेब त्याची आणखी एक व्हिडिओ क्लिप आलेली आहे, ऑडिओ क्लिप आली आहे। त्यांना काल फोन केला होता, त्या म्हणले होते तुम्ही का आले ह्याच्यासाठी, तर त्यांनी सांगितलं तो माझ्या मतदारसंघात आला माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी, म्हणजे मुंडे साहेब त्याच्या मतदारसंघात प्रचाराला आले म्हणून मी या ठिकाणी आलो, म्हणून मी या ठिकाणी पैसा पुरवला, ही त्याची भाषा आहे। मला हे जिल्ह्यासमोर आणि महाराष्ट्रासमोर आणायचं आहे। मी फार छोटा आहे पण मला हे जिल्ह्यासमोर आणायचं आहे, महाराष्ट्रासमोर आणायचं आहे की हा मोर्चा ह्याला जे स्वरूप दिलेलं आहे, नाव वेगळं आणि स्वरूप वेगळं होतं। यांनी पैशाचा वापर करून या सगळ्यांना गुंतवण्याचा म्हणजे धनंजय मुंडे साहेबाला गुंतवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। ह्याच्यात पैशाशिवाय यांना दुसरं काही त्यांना दिसत नाही, स्वतःचा स्वार्थ आहे आणि हे ठरवून केलं आहे। त्या ठिकाणी टाळ्या वाजवल्या गेल्या, शिट्ट्या वाजवल्या गेल्या, गोली मार भेजे में भेजा शोर करता है, हे डान्स, हे गाणे, हे कुठपत योग्य आहे? हे स्वतःच्या मनावर छातीवर हात ठेवा। प्रत्येक या जिल्ह्यातल्या नागरिकांनी विचारा, हे तिथं हे बोलणं योग्य होतं का?